મુંબઈ મ્યુનિસિપલ કોર્પોરેશનના ચૂંટણીમાં કોંગ્રેસ પક્ષે આત્મનિર્ભરતાના નારાનો પ્રારંભ કર્યો છે અને વિશ્વાસ વ્યક્ત કર્યો છે કે મુંબઈનો મેયર આપણો હશે। જો કે મુખ્યપ્રધાન દેવેન્દ્ર ફડણવીસે આ નિવેદનની મજાક ઉડાવતા કહ્યું કે મુંબઈનો મેયર મહાયુતિનો હશે। આ મામલે બાબા સાહેબ થોરાટ અને દેવેન્દ્ર ફડણવીસ શું કહી રહ્યા છે, આવો સાંભળીએ। हमारे प्रभारी जो है चीनी थाला जी आए थे और उन्होंने ही बताया, तो हमारा ये अधिकृत निर्णय है इस अलग अकेले लड़ने का। हम लड़ेंगे, ऐसा नहीं है, वो तो कांग्रेस का डिसीजन है ये। और जब हमारे प्रभारी बोलते हैं तो वो हमारे प्रमुख लोगों ने लिया हुआ फैसला है। ऐसा है कि आप देखेंगे ना, बीजेपी का काम करने का तरीका, जो फंडे उन्होंने यहाँ महाराष्ट्र में किए थे वही बिहार में किए। सब तरीका वही है उनका। इलेक्शन जीतने के जो तरीका है वो तरीका उनका वही है जो आपके डेमोक्रेसी को मान्य नहीं है। नाही ज्या वेळेस असं बोलता तसं होत नसतं। मी येणार म्हटले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले नाही, आपल्याला माहिती आहे। त्यांचा आत्मविश्वास ज्यावेळेस कमी झालेला असतो त्यावेळेस त्यांचे असे वाक्य येतात। आम्ही जिंकण्याकरताच लढतो आहोत आणि त्यामध्ये महापौर काँग्रेसचा व्हावा याकरता 100% आम्ही प्रयत्न करणार, यशस्वी होणार। असं आहे, जो जीता वही सिकंदर। हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत। आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? मैंने इसके ऊपर कल ही बोला है, मैं बार बार नहीं बोलूँगा। मैंने कल ही बता दिया है कि वो जब तक आत्मपरीक्षण नहीं करेंगे वो मट्टी में ही जाएंगे, मट्टी पलीत। विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे। जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढतं हा त्यांचा प्रश्न आहे। मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल।